जय मित्रांनो, तर बघा आज आपला टॉपिक आहे युनेस्को अमृत वारसा स्थळ. याची जी परिषद आहे ती यावर्षी आपल्या भारतामध्येच भरलेली आहे. ती परिषद 15 तारखेपर्यंत चालणार आहे. तर त्या परिषदेमध्ये दिवाळी आपला हा सण युनेस्कोच्या अमृत वारसा यादीत सामील झालेला आहे. तर तर त्या अनुषंगाने एक्झाम ओरिएंटेड पॉईंटनुसार आपण सर्व जे 16 सण आपले त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आहे वैदिक जप किंवा वैदिक मंत्रोच्चार 2008 मध्ये आणि सर्वप्रथम त्याच्यामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. तर दुसरा आहे रामलीला, तिसरा आहे कुटियाट्टम, चौथा आहे रंगनोत्सव, पाचवा आहे कालबेलिया, सहावा आहे छऊ नृत्य, सातवा आहे मुडियट्टम, नाटक आणि नृत्य दोन्ही सुद्धा, लडाखमधील बौद्ध मंत्रोच्चार ते देखील यामध्ये समाविष्ट आहेत. संकीर्तन, जडियाल, योग आणि नवरोज, कुंभमेळा. तुम्हाला या कुंभमेळ्याबद्दल थोडीशी जास्त माहिती असणे आवश्यक आहे, कारण की जर बघायला गेलं तर याच वर्षी कुंभमेळा पार पडलेला आहे. तर कुंभमेळ्याबद्दल आणि युनेस्को मधून जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील जे किल्ले युनेस्कोच्या यादीत सामील केले गेलेले आहेत ते किल्ले सुद्धा तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. दुर्गापूजा कोलकाता. तर दुर्गापूजा बघायला झालं तर आपल्या भारतामध्ये सर्वत्र दुर्गापूजा होते, पण कोलकातामध्ये जी होती ती एक पारंपरिक आणि विशिष्ट पद्धतीने केली जाणारी पूजा आहे. म्हणून दुर्गापूजा ही कोलकातामधीलच आहे. आणि गुजरातचा गरबा आणि दिवाळीबद्दल बोलायचं झालं तर दिवाळी हा सण आपल्या पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. तर युनेस्को बद्दल जर अधिक सांगायचं झालं तर युनेस्को याचे हेडक्वार्टर न्यूयॉर्क पॅरिसमध्ये आहे. तर बघा याच्यानंतर आपण जे दुसरा व्हिडिओ शूट करणार होतो यावर्षी झालेले महाराष्ट्रातील किल्ले जे युनेस्को यादीत सामील केले गेलेले आहेत त्यांबद्दल आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर बघायचं झालं तर वैदिक जप, रामलीला, कुटियाट्टम हे जे काही स्पेसिफिक डान्स आहेत ते स्पेसिफिकली काही राज्यांमध्येच फॉलो केले जातात. तर त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी जर तुमच्याकडे जर नोट्स किंवा सोशल मीडियावरून तुम्ही माहिती घेऊ शकला तर ठीक, नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची पूर्ण लिंक याची पूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनल विक्टरी जीके अकॅडमी याच नावाने आहे. तर ठीक आहे. जय हिंद, जय भारत.